नमो बुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची येथे. आज आपण सांचीचा महोत्सवसुद्धा पाहूया, जो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येतं. आणि त्याचबरोबर सांचीचे जे जगप्रसिद्ध स्तूप आहे ते सुद्धा पाहूया. इथे काय काय ऐतिहासिक आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. सांचीमध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी तर आहेतच, ज्या महास्तूपामध्ये आहेत. सांचीचा जो मुख्य स्तूप आहे, त्याचबरोबर इथे स्तूप क्रमांक 3 आहेत. त्यातसुद्धा तथागत बुद्धांचे जे शिष्य होते अरहंत सारीपुत्त आणि अरहंत महामोगलायन त्यांच्या अस्थी आहे. आणि ज्या नंतरच्या काळामध्ये बाहेर काढण्यात आल्या आणि मग त्या बाहेर काढल्यानंतर त्यांचा एक खूप सुंदरसा महोत्सव इथे होतो. जेव्हा ते भारतात परत आल्या इंग्लंडमधून, आपल्याकडे जतन करण्यात आला आणि त्याच्यानंतर तिथे सुंदरसं चैत्यगिरी विहार बांधण्यात आलं आणि तो उत्सव सुद्धा होतो. तो उत्सवही आपण पाहूया, ज्याला महाबोधी महोत्सव असं म्हणतात. त्याचबरोबर सांचीचे हे जगप्रसिद्ध स्तूपसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. अगदी सुंदर सुंदर स्तूप आहेत सगळे, हे सुद्धा पाहूया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वाजले आहेत सकाळचे 7:30 आणि मी पोहोचलो आहे. खरं तर मी काल रात्रीच पोहोचलो होतो मध्य प्रदेशातील सांची येथे. आज इकडे सांचीमध्ये खूप मोठा उत्सव आहे. 2 दिवस हा उत्सव चालतो. हे बघा, सांचीच्या स्तूपांकडे जाणारा रस्ता आहे आणि हा मुख्य चौकसुद्धा आहे. या उत्सवाला महाबोधी उत्सव किंवा महाबोधी महोत्सव असं नाव आहे. आणि 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरचा हा महाबोधी महोत्सव चालणार आहे. जे कार्यक्रम होतात त्यांच्याबद्दल इथे माहिती आहे की पहिल्या दिवशी म्हणजे 30 नोव्हेंबरला, म्हणजे आज काय होणार आहे तर जपानी लोकांकडून नृत्य आणि गायन होणार आहे. त्यानंतर भगवान बुद्धांच्या जीवनावर केंद्रित असलेलं महानाट्य धम्मचक्र हे सादर केलं जाणार आहे. त्यानंतर भक्तिसंगीत आणि मग 1 तारखेला श्रीलंकेचे लोकगीत असेल. त्यानंतर नृत्य आणि गायन, परत मग भक्तिबौद्ध गायन असेल आणि त्यानंतर मग बुद्ध समूह वंदना, ध्रुवपद के गायन, म्हणजे हिंदीमध्ये लिहिलं आहे खरं तर. आणि हे लोकेशन काय आहे तर सांस्कृतिक मंच, रामलीला मैदान, स्तूप रोड, सांची. आजपासून हा उत्सव सुरू होतो. आणि या भागात पाहिलं ना तर इकडे ना खरं तर हा महत्त्वाचा रोड आहे. इकडे समोर विदिशासुद्धा आहे. इथनं फक्त 10 किलोमीटर अंतरावर इकडे समोर महाबोधी सोसायटी आहे. आणि मग या भागातनं समोर जाणार तुम्ही तर जगप्रसिद्ध असे सांचीचे स्तूप आहे. रोडकडून मी जातो आहे महाबोधी सोसायटीकडे. आणि जाताना सगळीकडे आज अनेक दुकानं तुम्हाला दिसणार, सुंदर असे धम्मध्वज लावलेले दिसणार. हे बघा, आता सध्या दुकानं उघडत आहेत. मी महाबोधी सोसायटी दाखवतो. तिथे महाबोधी सोसायटी समोर सांचीचा एक फलक लावला आहे बघा. अरहंत सारीपुत्त आणि अरहंत महामोगलान, भगवान गौतम बुद्ध के परम शिष्य अरहंत सारीपुत्त और अरहंत महामोगलान के पवित्र अस्थि दर्शन एवं विशेष पूजा दिनांक 30 नवंबर और 1 दिसंबर 2024, स्थान महाबोधी विहार, स्तूप परिसर, सांची. याकडे इथे लिहिलं आहे आणि त्यांची पूजा सुंदर अशी केली जाईल. अरहंत सारीपुत्त आणि अरहंत महामोगलान भगवान बुद्धांचे आग्रश्रावक आहेत. आणि ही आहे श्रीलंकेची महाबोधी सोसायटी, धर्मशाला, वंदन निकेतन, सांची. इथले सगळे भिक्खुगण आता निघणार आहेत सांचीच्या महास्तूपाकडे. आणि अनेक लोक इकडे जमले आहेत. तर या भागामध्ये सगळे भिक्खुगण जमले आहेत आणि मग ते पदयात्रा करत करत सांचीच्या महास्तूपाकडे जातील. तर अनेक भिक्खू आहेत, काशाय वस्त्र सुंदर असे परिधान करून ते या महाबोधी सोसायटीकडे जमतात. अगदी सुंदर असे श्रीलंकन वस्त्र परिधान करून पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सगळे येत आहेत. जमले आहेत, सगळे उपासक जमले आहेत. हे बघा, हा श्रीलंकेचा पारंपरिक त्यांची वेशभूषा आहे. आता हे महास्तूपाकडे परिधान करत आहेत.
स्तूपाकडे जाऊन तिथे पूजाविधी केल्या जाईल आणि त्यासाठीच अगदी सुंदर असे वाजत गाजत अगदी छान प्रकारे हे तिकडे निघाले आहेत सगळे आणि हे पदयात्रा करत हे सगळे निघाले आहेत। हे मी सगळं पहिल्यांदा अनुभवतो आहे। सुंदर असं छत्र त्यांनी धारण केले आहे वर, हे बघा। आणि हे सगळे श्रीलंकेकडून आले आहेत, खरं ही महाबोधी सोसायटीच श्रीलंकेची आहे। सोहळा पाहण्यासाठी अनेक जण इकडे येतात। गाडी आहे आणि त्यावर भगवान बुद्धांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे। आणि मागे अनेक भिक्खूगण जे चालत जात आहेत। वंदन करा। इथे वेगवेगळ्या देशांमधील भिक्खूगण आहे। बहुधा हे जापानमधले भिक्खूगण आहेत जे सांचीच्या महास्तूपाकडे आता प्रस्थान करतील आणि ही पदयात्राच आहे, पायीच हे जातात। त्याचबरोबर आपल्याकडचेही भिक्खूगण आहेत। त्यांच्या हातामध्ये सुंदर असे पंचशील ध्वज आहेत आणि मग सगळे आता निघाले आहे पदयात्रा करत ते सांचीच्या महास्तूपाकडे प्रस्थान करत आहेत। हे बघा, हे तगडी छोटे छोटे भिक्खूगण सुद्धा आहेत, तेही जात आहेत पदयात्रा करत करत सांचीच्या महास्तूपाकडे। तर हे जे वेगवेगळे भिक्खूगण आहेत त्यांच्या अंगावर बघा वेगवेगळे वस्त्र, म्हणजे कोणी केशरी रंगाचे घातलंय, कोणी पिवळ्या रंगाचे घातलंय, तर त्याला चिवर असे म्हणतात। आणि ही महाबोधी सोसायटी आहे, मी तुम्हाला पटकन दाखवतोय। आता हे निघाले आहेत, आपण यांच्या मागे जाऊयात। इथे अनागरिक धर्मपाल आहे, त्यांचा एक सुंदर पुतळा आहे, प्रतिमा आहे, जे महाबोधी सोसायटीचे संस्थापक सुद्धा आहेत। लीला आहे, आपण आज जाऊ शकतो का? त्यांना नमस्कार करा। अनागरिक धर्मपाल 1864-1933 महाबोधि सोसाइटी के संस्थापक 20वीं सदी में बौद्ध धर्म के पुनरुद्धारक एवं वैश्विक संरचनाकार अनागरिक धर्मपाल की प्रतिमा का अनावरण श्रीलंका प्रजातांत्रिक समाजवादी गणतंत्र के राष्ट्रपति महामहिम मैत्रीपाल सिरिसेन द्वारा किया गया। मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान के आमंत्रण एवं भारत के विशेष मंत्री श्रीमती सुषमा स्वराज के संरक्षण के अनावरण में 14 मे 2016 ला हा कार्यक्रम संपन्न झाला आणि ही प्रतिमा स्थापित झाली। सुंदर अशी नमस्कार करा त्यांना। आता आपण निघूया, ही आहे इथली महाबोधी सोसायटी। निघूया आता आपण या भागात। सांचीचं रेल्वे स्टेशन सुद्धा आहे। पूज्य या मार्गाचं नाव आहे पूज्य हेडिगल्ले प्रज्ञातिश मार्ग। श्रीलंकेकडूनच त्यांचेच याच्यातलं नाव आहे। आणि हे बघा असं अनेक उपासक उपासिका सुद्धा या पदयात्रेत सहभागी होतात। अगदी सकाळची वेळ आहे। हे बघा खूप सुंदर असे धम्मध्वज लावले आहे। आणि सकाळी सकाळी मी सुद्धा निघालो आहे। आपणही जाऊया सांचीच्या महास्तूपाकडे। तिथे आपण भगवान बुद्धांना वंदन करूया। अरहंत सारीपुत्त आणि अरहंत महामोगलांना यांनाही वंदन करूयात। या भागात आहेत आपल्याकडचं सर्व भिक्खूगण। पंधा मी म्हणते
अनेक उपासक भिक्खूगण याच मार्गावरून प्रस्थान करत आहेत, म्हणून तिथे असे सुंदर असे फुलांच्या पाकळ्या टाकत आहेत त्यांच्या स्वागतासाठी. खाली तुम्हाला फुलांच्या पाकळ्या दिसणार आहेत. साचीच्या मुख्य मार्गावरून आम्ही आता सध्या जातो आहोत, जो थोडा वेळ थांबवून ठेवला आहे. साचीचं सिव्हिल हॉस्पिटल आहे बघा, सरकारी दवाखाना. इथे वेगवेगळे उपहार, पुष्पगुच्छ आणि श्रीलंकन पद्धतीने ज्या ज्या वस्तू लागतात पूजाविधीसाठी त्या सगळ्या घेऊन हे भिक्खूगण तिकडे महास्तूपाकडे प्रस्थान करत आहेत. आणि हे पायीच जातात, त्यामुळे अनेक लोक त्यांना पाहण्यासाठी जमतात. मग भिक्खूगणांच्या दर्शनासाठी सुद्धा अनेक लोक इकडे जमतात, त्यातीलच मी एक आहे. आणि मी खरं पहिल्यांदा सगळं पाहतो आहे हा सगळा सोहळा सांचीमधला. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यामधल्या सांची नगरामध्ये म्हणजे सांचीमध्ये आपण आहोत, जे जगप्रसिद्ध आहे, विश्वप्रसिद्ध आहे सांचीच्या महास्तूपासाठी. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये अगदी सुंदर असा स्तूप येथे निर्माण केला आहे. बघा, खूप सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे आणि सगळीकडून मग भिक्खूगण मला दिसतं. जपानचे आहेत, श्रीलंकेचे आहेत आणि आपल्याकडचे सुद्धा भारतीय सुद्धा भिक्खूगण इथे आहेत. हो, खूप मोठं सोपाऱ्याचं स्तूप आहे आपल्याकडे मुंबईकडे. विरूपाक्ष भवन म्हणून एक जागा आहे, तिथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत आम्ही. आणि सगळीकडे असे सुंदर सुंदर ते मध्य प्रदेश टुरिझमतर्फे पुतळे लावण्यात आले आहेत, स्टॅच्यू आहेत सुंदर सुंदर. तुम्ही कधी सांचीचा हा सोहळा पाहिला आहे का? नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या शनिवारी आणि रविवारी हा सोहळा असतो, पण यावेळेस तो 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असा असणार आहे. आणि खरं का हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होतो, तर तेव्हाच खरं तर जेव्हा ब्रिटिशांनी या अस्थी महास्तूपाच्या बाजूला असलेल्या स्तूपातून बाहेर काढल्या आणि त्यांचं संशोधन झालं की भगवान बुद्धांचे श्रावक शिष्य आहेत, तर त्यानंतर ते जेव्हा इकडे परत येत होत्या अस्थी, त्या सगळ्या देशांमधून येत होत्या. जेव्हा ते भारतात पोहोचल्या त्या दिवशी आपल्याकडे ही उत्सव साजरा केला आणि तेव्हापासून ही परंपरा कायम झाली. आणि या अस्थी भारतात आणण्यामागेही श्रीलंका गव्हर्नमेंटचाही खूप मोठं योगदान आहे. म्हणूनच इथे महाबोधी सोसायटीसुद्धा आहे. श्रीलंकेचंच एक सुंदरसं चैत्यगिरी विहारसुद्धा आहे वर, जिथेच या अस्थी जतन करून ठेवल्या जातात. आणि त्याच मग दर्शनासाठी त्यांच्या अनेक जे भाविक आहे, उपासक आहेत, तिकडे पोहोचतात. मी ना खूपशा अशा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं श्रीलंकेचं जे वाद्य असतं किंवा श्रीलंकेचा जो पारंपरिक त्यांचं वेशभूषा असते त्यामध्ये ते सगळं सादर करतात, त्याच पहिल्यांदा पाहतो आहे. यामध्ये फूल आहेत आणि मग काही उपहार किंवा पूजाविधीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी असणार जे यात असतील. या मागेही भिक्खूगण आहे, तेही तसंच घेऊन चालले आहेत. आणि मागे भगवान बुद्धांची प्रतिमा आहे, त्याच्या मागे भिक्खू संघ आहे. इकडे सगळीकडे ही दुकानं लागतात, पण ते आता सकाळची वेळ आहे, त्यामुळे ते नुकतेच चालू झाले आहेत. या भागात सांचीचं म्युझियम आहे. इकडे आहे बुद्धा जंबूद्वीप पार्क.
इकडे आहे बघा, पुरातत्व संग्रहालय साची, आर्किओलॉजिकल म्युझियम बघा इकडे. प्लस इकडे सर जॉन मार्शल यांचं घरही आहे. आय थिंक तेच आहे. अच्छा हे इकडे आहे. छानपैकी ऊन आलं आहे. नाही तर साच्यामध्ये खूप थंडी असते. काल रात्री तर मला खूप जास्त थंडी वाजत होते. ते आता इथनं उंच अशा पर्वतावर साचीचे स्तूप आहेत. त्यात भगवान बुद्धांचाही अगदी भव्य असा स्तूप आहे जो जगप्रसिद्ध आहे. या पदयात्रेत छोटे भिक्खूही सामील होतात, अगदी छोटे छोटे. त्यानंतर अनेक उपासकसुद्धा या पदयात्रेत असतात. मला ते मागे दिसणार येताना, तेही मी तुम्हाला दाखवतो. आणि या भागामध्ये भिक्खुणी आहेत, जपानी भिक्खुणी आहेत. जपानमधल्या म्हणजे भिक्खू मेलसाठी म्हणतात, भिक्खुणी महिलांसाठी. आणि मग इकडे सगळे जनसमुदाय किंवा उपासक वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्रातून किंवा मध्य प्रदेशातून किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या, मध्य प्रदेशच्या, भारताच्या ते मग इकडे आजच्या दिवशी पोहोचतात. इथे या उत्सवामध्ये सहभागी होतात. तसे आपण झालो आहोत. इकडे द बुद्धिस्ट सोसायटी इंडियाची ही शाखा आहे साचीमध्ये. मग हे सगळे महत्त्वाचे व्यक्ती, पदाधिकारी आणि जनसमुदाय. महिला वर्गही खूप प्रमाणात येतो इथे. मागे तुम्हाला दिसेल सगळे या भागामध्ये. म्हणजे सकाळीच तिकडे महाबोधी सोसायटीकडे सगळे येऊन जमतात. मग तिकडे तिथनं ती पदयात्रा निघते आणि मग सगळे पायी चालत मग महास्तूपाकडे प्रस्थान करतात, चालत जातात. तुम्ही कधी हे सगळं अनुभवलं आहे का? नसेल तर प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा महाबोधी महोत्सव होतो. तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता. आणि हा अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये असतो. इथनं साचीचे उंच असे पर्वत सुरू होतात आणि साचीच्या महास्तूपाकडे जाण्यासाठी मग इथनं मुख्य रस्ता सुरू होतो. तर हे बघा, आता मी समोर निघालो. आता थोड्याच जवळ अंतरावर आहेत साचीचे स्तूप आणि सगळे वादक अगदी सुंदर असे वाजत गाजत हे सगळे घेऊन जात आहेत. प्रथम क्रमांकाचं जे भिक्खूगण आहे त्यांच्या हातामध्ये खीर आहे असं सांगितलं जातं, जे भगवान बुद्धांना मग पुढे अर्पण केली जाते. त्याचबरोबर अनेक भिक्खूगणांच्या हातात चीवर आहे जे भगवान बुद्धांसाठी असतं. आणि मग वेगवेगळे उपहार भगवान बुद्धांना जे अर्पण केले जातात, दाखवले जातात, ते सगळे आहेत. आणि हे सगळं साहित्यही जे तिथे ठेवलं जातं. आता मी हे सगळं पहिल्यांदाच पाहतो आहे, त्यामुळे काही जर मला माहिती नसेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की त्यात काय काय असतं आणि मग हे सगळं कसं केलं जातं. आणि आम्ही सगळं अगदी असे चालत चालत जातो आहोत आणि हे सगळं तुम्हाला मी दाखवतो आहे. इकडनं असा घाट आहे आणि घाटातून मग असे ते वर जात आहेत. सुंदर असं घाट आहे. खरं तर ही जागाच सुंदर आहे कारण भगवान बुद्ध इथे विराजमान आहेत. त्यांचे अनेक भिक्खूगण इकडे आहेत. भगवान बुद्धांचे अग्र जे श्रावक होते सारिपुत्त आणि महामोगलान ते इकडे विराजमान आहेत. आणखी थोड्या अंतरावर आम्ही येऊन पोहोचलो आणि साचीचे सुंदर असे पर्वत दिसतात. इकडे एक विशेष पद्धतीचा दगड दिसतो, तो असं लाल रंगासारखा दिसतो. रेड आहे तशा पद्धतीचा.
जवळ आहेत. आपण पोहोचलो आहे. विचार करा, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये जेव्हा हे सांचीचे स्तूप तयार झाले तेव्हा स्वतः सम्राट अशोक इथे येऊन राहिले असतात. त्यांच्या प्रिय पत्नी देवी विदिशा देवी त्यासुद्धा इथल्याच होत्या. इथनंच आधी श्रीलंकेमध्ये आणि मग अगदी देशविदेशामध्ये बौद्ध धर्म पसरला. सम्राट अशोक यांचे पुत्र महेंद्र आणि त्यांची पुत्री संघमित्रा या इथनंच म्हणजे सम्राट अशोकांचे ते मुलं होते. ते इथनंच मग पुढे ते श्रीलंकेमध्ये निघले. तर ही ती जागा आहे खरं तर. संघमित्रांची आणि देवींची म्हणजे सम्राट अशोकांच्या पत्नीची शेवटची भेट इथेच सांचीच्या स्तूपाकडे होते. देवी कधी म्हणजे इथनं समोर म्हणजे सम्राट अशोकांचा जेव्हा विवाह होतो इकडे तोही इकडेच होतो विदेशामध्ये. आणि विदेशामध्येच त्या देवी इकडेच राहतात कारण ते तसं वचनच घेतात. तर ते अगदी शेवटपर्यंत त्यांच्या आयुष्याच्या ते इथेच असतात. सम्राट अशोकांना त्यांच्यापासून 3 मुलं होतात. त्यापैकी संघमित्रा आणि महेंद्र हे मग पुढे बुद्धिझममध्येच धर्मप्रसार आणि प्रचारासाठी भिक्खू होऊन ते समोर श्रीलंकेला निघून जातात. आणि मग म्हणजे याच भागातून खरं तर ज्या संघमित्रा आहेत अरहंत भिक्खूनी संघमित्रा त्या महाबोधी वृक्षाच्या शाखासुद्धा भारतातून तिकडे श्रीलंकेमध्ये त्या घेऊन जातात. तर आपण फायनली सांचीच्या महास्तूपांकडे येऊन पोहोचलो. हे बघा सुंदरसं बुद्ध विहार आहे. जेव्हा ब्रिटिशांकडून जे अवशेष भगवान बुद्धांचे परमशिष्य जे आहेत अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोगल्लान यांचे जे असते त्यांनी स्तूपामधून बाहेर काढलं होतं मग ते पुन्हा इथे ठेवण्यात आलं. स्तूपात ठेवण्यात नाही आलं. इथे तळघर आहे आणि त्यामध्ये त्याच ते ठेवलेलं आहेत. तर ते आजच्या दिवशी बाहेर काढण्यात येतात आज आणि उद्या. तर त्याचा अगदी सुंदर असा उत्सवच मग इकडे होतो. आता इथनं पुढे या चैत्यगिरी विहारामध्ये भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोगलान यांचे धातू अवशेष जनसामान्यांसाठी बाहेर काढण्यात येतील आणि मग सगळ्यांच्यासाठी ते आशीर्वादासाठी तिथे ठेवतील. म्हणजे सगळे येऊन मग तिथे आशीर्वाद घेऊ शकतील त्यांचा. त्याचप्रकारे या भागात जर जाणार तर इकडे अगदी सुंदर जगप्रसिद्ध असे सांचीचे स्तूप आहेत. ते पाहण्यासाठी भारतभरातून भारताच्या बाहेरून अनेक भाविक म्हणेल मी किंवा उपासक म्हणेल ज्यांना आवड आहे इतिहासाची ते सगळे इकडे हे सगळं पाहण्यासाठी येतात. बघा आता इथे येऊन सगळे थांबले आहेत. मग इकडे पूजा होईल सुंदरशी आणि मग ह्या जास्ती आहेत त्या सगळे पाहू शकतील. जे प्रमुख अतिथी आहेत महत्त्वपूर्ण भिक्खूगण आहे आणि मग त्यानंतर जे वेगवेगळे उपासक आहे ते सगळे इथे महाबोधी विहारामध्ये जात आहेत. हे बघा इथनं त्यांचा या अगदी सुंदर अशा विहारामध्ये प्रवेश होतो आहे जिथेच भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत महामोगलान आणि अरहंत सारिपुत्त यांच्या धातू अवशेष ठेवले आहेत. आणि इकडे सगळे भिक्खूगण आहे. वंदामी आपण सांचीच्या जगप्रसिद्ध अशा स्तूपाकडे आहोत. हे चैत्यगिरी विहार आहे ज्यामध्ये भगवान बुद्धांचे आद्य शिष्य अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोगलान यांचे धातू अवशेष अर्थात अस्थी इथे ठेवण्यात येतात. हे तेच अगदी सुंदर असं विहार आहे आणि हे अगदी सांचीच्या स्तूपाच्या जवळ आहे. इथे भगवान बुद्धांची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे जिला आपण वंदन करूया. खरं तर आता पूजा सुरू आहे. सुमंतिकाय वचनं महं च
चला आता आपण जाऊया आणि भगवान बुद्धांचे परमशिष्य सारिपुत्त आणि महामोगलान यांच्या हातोवशेषांचे दर्शन करूया। सांचीमध्ये खरं तर हा खूप मोठा उत्सव असतो आणि अगदी सुंदर असे त्यांचे अवशेष इथे ठेवले जातात। थँक्यू। त्याच्यासमोरच अगदी सुंदर अशी पूजा आहे। हे बघा, इथे भगवान बुद्धांची प्रतिमा आहे। आधी त्यांना वंदन करा। इथे भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत महामोगलान अरहंत सारिपुत्त यांचे धातुविशेष बाहेर काढण्यात आले आहे आणि भगवान बुद्धांची ही प्रतिमा आहे। वंदन करा। वंदन करा। आता बुद्ध पूजा केली जात आहे। इथे ठेवले आहे भगवान बुद्धांचे शिष्य महामोगलान आणि सारिपुत्तांचे धातुविशेष यांना वंदन करा। भगवान बुद्धांची प्रतिमा ही आहे। वंदन करा। आपलं वंदन झालेलं आहे। आता आपण बाहेर जाऊयात। अगदी सुंदर असं दर्शन होतं इथं। दर्शन घ्या। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। चला बाहेर जाऊयात। इथे बऱ्याच भिक्खूगण सुद्धा येऊन थांबतात। झालं हे महाबोधी चैत्यगिरी विहाराचं हे प्रमुख द्वार पैकी एक। इथे ना भिक्खुणी संघमित्र आहेत। भिक्खुणी संघमित्र आहे ज्यांच्या हातामध्ये महाबोधी वृक्षाची शाखा आहे, ज्या आता इथनं श्रीलंकेला घेऊन जातात ते दाखवलं आहे। त्या भागातनं बहुधा भंते महेंद्र आहेत आणि हे दोन्ही सम्राट अशोकांचे पुत्र आणि पुत्री आहेत। सम्राट अशोकानंतर त्यांनीही बुद्ध धम्म सम्राट अशोकांच्याच काळामध्ये भारतभर आणि भारताच्या बाहेर श्रीलंकेमध्ये ते घेऊन गेले होते। इथे अनेक भिक्खूगण आहेत। ते आता भगवान बुद्धांचे शिष्य सारिपुत्र आणि अरहंत सारिपुत्र आणि अरहंत महामोगलान यांच्या धातू अवशेषांचे दर्शन करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी हा सगळा भिक्खू संघ आज जातो आहे। हे बघा, आणि हे सुंदरसं चैत्यगिरी विहार आहे ज्याची स्थापना मुळात जेव्हा इथे धातुशेष ब्रिटिशांकडून बाहेर काढण्यात आले आणि मग ते देश विदेशातून म्हणजे सगळीकडून इथपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलं। इथे सुंदरसे फोटो आहेत। वेगवेगळ्या देशामधून भिक्खूगण आलेले आहेत। हे बघा, काही फोटो दाखवले आहेत। महत्त्वपूर्ण भिक्खू आहेत आणि हे खूप सुंदर असे भिंतचित्र यावर काढले आहे। हे आहे मध्य प्रदेशातील सांची येथील सुंदरसं चैत्यगिरी विहार, जे अगदी सांचीच्या स्तूपांच्याच बाजूला आहे। आज सांचीचा महोत्सव आहे, महाबोधी महोत्सव। त्यानिमित्त हे धातुशेष किंवा अस्थी बाहेर काढण्यात येतात, ज्याचं दर्शन आपण घेतलं आहे। आता आपण बाहेर जाऊयात। तर चैत्यगिरी विहाराकडून दर्शन घेऊन आता आपण सांचीचे प्रसिद्ध स्तूप पाहूया। मी खाली जाऊन तुम्हाला हे यात्रा दर्शनसुद्धा घडवतो। 2 दिवसाची ही यात्रा असते आणि त्यानिमित्त भारतभरातून अनेक अनुयायी इकडे दाखल होतात। इकडे समोरच सांचीचे स्तूप आहेत। सांचीच्या जगप्रसिद्ध स्तूपाकडे जेव्हा तुम्ही येऊन पोहोचता त्याच्या पायथ्याशी अगदी, कारण इकडे समोरच सांचीच्या भव्य असे स्तूप आहेत आणि इकडे चैत्यगिरी विहार आहे जिथे भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोगलान यांच्या अस्थी ठेवले आहेत म्हणजे तळघरामध्ये। आणि आजच्याच दिवशी त्या मग म्हणजे यात्रेच्या दिवशी खरं तर इथल्या त्यांचे धातुअवशेष बाहेर काढण्यात येतात। जाताना इकडे ना अगदी सुंदर असं बोधी वृक्ष आहे जे खरं तर श्रीलंकेतूनच आणलं आहे।
लिहिलं आहे डोनेटेड बाय मिसेस डी मार्गारेट फर्नांडो वेलावेता कोलंबो सिलॉन म्हणजे श्रीलंका इन द मेमरी ऑफ हर बिलिव्ड पॅरेंट्स डेट 10 डिसेंबर 1967. आता हे तेच श्रीलंका असावं, श्रीलंकेकडून आणलेलं वृक्ष असावं जे खूप खूप आधी इथनंच भारतामधून सम्राट अशोक यांची कन्या अर्थात भिक्खुणी संघमित्रा ह्या घेऊन गेल्या होत्या श्रीलंकेमध्ये. इथे भगवान बुद्धांची एक प्रतिमाही आहे, त्यांना वंदन करा. मुख्य गेटवर चेक केलं जातं आणि मग त्यानंतर तुम्ही इकडे अगदी सुंदरशा साचीच्या स्तूपाकडे येऊन पोहोचता. द बुद्धिस्ट मोन्युमेंट अँड साची वर्ल्ड हेरिटेज साईट कडनं ते दिसेल. साचीच्या स्तूपांकडे येऊन पोहोचलो. इथे महास्तूप आहे आणि इतर जे स्तूप आहे त्यातला हा सुद्धा एक आहे. येणं वर जाण्यासाठीही रस्ता असतो, प्रदक्षिणा मार्ग असतात, पण ते सध्या उत्सवामुळे बंद केले आहे. याला एक तोरण आहे, पण जे महास्तूप आहे ज्यात भगवान बुद्धांचे धातू अवशेष ठेवले आहे त्याला 4 तोरण आहे 4 दिशांमध्ये. आणि हे छोटे छोटे स्तूपच आहेत ज्यावर विविध प्रतिमा त्यांनी कोरल्या आहे. इथे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून ते अगदी 12व्या शतकापर्यंत बांधकामे झाली आहेत. हाही एक स्तूपच आहे. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला त्यानंतर त्यांनी इथे सांचीमध्ये स्तूप बांधलं ते हे आहे. हे इथे ज्यांना दिसत नाही ना त्यांच्यासाठी ब्रेल लिपीमध्येही लिहिलं आहे. QR कोडही आहे जे पाहून तुम्ही त्याची माहिती मिळवू शकता. तर या महास्तूपाला 4 द्वार आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आणि ते सगळे द्वार अगदी सुंदर, याला तोरण असं म्हणतात खरं तर, ज्यावर भगवान बुद्धांचे अगदी विविध असे रूप दाखवले आहेत, त्यांच्या आयुष्यातील गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्येकांच्या रूपातही त्या गोष्टींच्या रूपातही त्यांच्या जन्मापासूनच्या त्या अगदी सुंदर अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. तिथेही स्तूपाला वंदन करताना दाखवले आहे. त्यानंतर या भागामध्ये इथेही दाखवलं आहे. तर हा स्तूप नंबर 1 क्रमांकाचाच आहे. 1 क्रमांकाचा स्तूप जो आपण पाहिला, वंदन केले आणि थोडी माहिती जाणून घेतली. तर हे बघा असा सुंदरसा जो स्तूप असतो, अंडाकृती स्तूप असतो, हर्मिका असते, त्याला छत्र आहे, वर खाली वेदिका पट्टी आहे, त्याला वेदिका पट्टीच म्हणतात, जे खाली प्रदक्षिणेच्या ठिकाणी त्यांनी घातली आहे. तर हे जे मूळ स्तूप आहे, या स्तूपाच्या आतमध्ये आणखी एक स्तूप आहे जो सम्राट अशोकांनीच्याच काळामधले त्याचं बांधकाम आहे. आणि नंतर 12व्या शतकापर्यंत इकडे बांधकामे वेगवेगळ्या विविध राजांनी ती केली आहे. तर आपण याला एक प्रदक्षिणा घातली आहे. या भागामध्ये 2ऱ्या क्रमांकाचं स्तूप आहे. त्याच्या आधी इकडे हिल मोनेस्ट्री असं म्हणतात. हे विहार आहे, भिक्खुगण इकडे राहायचे. आणि याच्या वरचं जे बांधकाम आहे ते नष्ट झालं आहे. ते लाकडी बांधकाम होतं, त्या काळाच्या ओघात ते नष्ट झालं. पण याचं जे दगडाचं जे बांधकाम आहे ते अजूनही तसंच आहे. इथे टाका आहे पाणी संवर्धन करण्यासाठी. आपण जो महास्तूप आहे ज्यात भगवान बुद्धांचे धातू अवशेष आहेत त्याला पाहिलं, वंदनसुद्धा केलं. आणि त्याच्या समोरच इथे स्तूप क्रमांक 3 आहे ज्यात भगवान बुद्धांचे जे प्रमुख शिष्य परमशिष्य सारीपुत्र आणि महामोगलान यांचे धातू अवशेष यांच्या हस्ते मिळाल्या होत्या. हा तो स्तूप आहे. भगवान बुद्धांचे धातू अवशेष असलेल्या महास्तूपाला आपण वंदन केलं. आणि त्याच्यासमोर हा आहे 3ऱ्या क्रमांकाचा स्तूप जो भगवान बुद्धाचे परमशिष्य जे आहे सारीपुत्र आणि महामोगलायन त्यांचे अस्थि इथे मिळाले, त्यांचे धातू अवशेष इथे मिळाले होते. हा तो स्तूप आहे आणि हा 3ऱ्या क्रमांकावर येतो. याचंही एक खूप सुंदर असं तोरणद्वार आहे. आणि इथं खाली काय काय त्याच्याबद्दल म्हणजे सगळ्याच स्तूपांबद्दल माहिती इथं लिहिलेली असते, तसं इथे आहे हिंदीमध्ये. तर यावर काय काय आहे बघा. इथे पण सुंदर सुंदर असे
व्यक्ती दाखवले आहेत. त्यांना केश रचना बघा किती सुंदर आहे. हा तर स्तूपच आहे ज्याला वंदन करताना दाखवले आहे. छत्र दाखवलं आहे, त्याच्यावर भारवाहक यक्ष आहे. याच्यावर बघा हे पण शिल्प सुंदर आहे. मग त्याच्यावर अगदीच धम्मचक्र आहे. त्यानंतर या भागामध्ये जर पाहिलं तर खालीही व्यक्ती दाखवल्या आहेत ज्या नमस्कार करताना दाखवल्या आहेत. इकडे अशोक स्तंभ आहे, सिंहस्तंभ, त्याच्यावर धम्मचक्र आहे ज्याला अशोक चक्रही म्हणतो आपण. अगदी वर इथे बघा त्याला काय म्हणतात सुंदर असे व्यक्ती दाखवले आहेत. गंधर्व म्हणतात बहुतेक यांना, असं ते वरून येतात किंवा देव असं काही म्हणत असावे. भारवाहक यक्ष आणि अगदी वर न इथे महामाया देवींचं शिल्प आहे. याच्यावर इथे यावरही अगदी सुंदर खाली शिल्प दाखवले आहेत. विविध राजे महाराजे त्यांच्या गोष्टी आहेत भगवान बुद्धांशीच निगडीत. आणि मग हा जो स्तूप आहे समोरचा बघा, इथेही हे जे शिल्प आहे हेही बोधिवृक्ष म्हणजेच भगवान बुद्ध. मागेही तसंच आहे. महामाया देवींचं शिल्प खाली कुठे असतं ना, तर मी पटकन तुम्हाला दाखवलं असतं. इथे आहे परत सुंदर असे. आणि हा तो स्तूप आहे जिथे महामोदगलायन आणि म्हणजे अरहंत महामोदगलायन आणि अरहंत सारीपुत्र जे भगवान बुद्धांचे शिष्य होते त्यांच्या अस्थी इथे ठेवण्यात आल्या होत्या. आणि हाच जो स्तूप आहे तो ब्रिटिशांनी उत्खनन केला होता. याचं उत्खनन करून तो काढला होता. तसे इथे बरेच छोटे छोटेही स्तूप आहेत जे वेगवेगळे मग नंतरचे जे भिक्खुगण आहे किंवा भगवान बुद्धांशी निगडीत जे आहे त्यांच्यासाठी ते बांधल्या गेले आहेत त्या काळामध्ये. कारण इथे 12व्या शतकापर्यंत मग स्तूपांची आणि विविध बांधकामांची निर्मिती केली. परंतु जो मुख्य महास्तूप आहे तो तर सम्राट अशोकांनीच बांधला आहे. जे त्यांनी 84,000 स्तूप किंवा 84,000 जे मॉन्युमेंट बांधले त्यापैकी महत्त्वाचा स्तूप हा आहे जो जगप्रसिद्ध आहे खरं तर. तर या स्तूपालाही वंदन करा, नमस्कार करा. हा आहे अरहंत सारीपुत्त आणि अरहंत महामोदगलायन यांचं स्तूप. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. चला, इकडेही काही स्तूप आहे आणि काही बांधकाम आहे. मागे मंदिरही आहे गुप्त काळातले, त्यातही भगवान बुद्धांच्याच प्रतिमा होत्या. सो खरं तर मी सांचीच्या स्तूपाला येणार आणि सरांनी कमेंट केला होता, मौर्य सर आहेत माझ्यासोबत, सांचीमध्ये उत्सव आहे. आणि मौर्य सर नेहमी माझ्या व्हिडिओवर कमेंट करतात. हे मौर्य सर आहे. नमो बुद्धाय सर, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. नमस्कार. मौर्य सर, सबसे पहले तो आपकी पहचान बताइए. मेरा नाम जगन्नाथ जाटव है और मैं शिवपुरी जिले का हूँ. ग्वालियर संभाग का जिला है. 1990 में मैं मंत्रालय में पोस्टिंग हुई थी स्टेनोग्राफर. अच्छा. तो प्रेजेंट में मैं मंत्रालय में ही हूँ, सचिवालय जो मंत्रालय है मध्य प्रदेश का. और वर्तमान में मैं क्लास 1 ऑफिसर हूँ, अंडर सेक्रेटरी के लेवल पर काम कर रहा हूँ. और यहाँ मैं अक्सर आता हूँ. जब से मेरे को अवेयरनेस आई है तो मेरे को बहुत साल हो गए और कोशिश करता हूँ कि मेला तो मैं जरूरी और आप ही की कमेंट थी शायद, तो मैं सोचा कि चलिए चलते हैं. यस मैंने कहा था कि रिसेंटली वो उसका वो होने वाला है. मेले की डेट फिक्स हो गई है. हाँ, मुझे पता था मेला लगता है, पर ये नहीं पता था कब लगता है. तो सर, यू आर फर्स्ट टाइम आ रहे हैं क्या? नहीं, मैं सेकंड टाइम. वेरी नाइस. पहले मैं आया था, बहुत पहले आया था. मी खरं तर मराठीमध्येच व्हिडिओ बनवतो आणि सरांच्या खूपशा कमेंट असायच्या आप हिंदी में बात करो. एक हिंदी में भी बनाऊंगा, लेकिन कल बनाऊंगा. मुझे बहुत खुशी हुई दीपक सर से. मैं थैंक यू मौर्य सर. हर एक वीडियो देखता हूँ और आज मैंने अचानक ही मुलाकात हो गई. सच्ची बात, मला माहितीच नव्हतं, सरांनीच ओळखलं. बहुत आई एम हैप्पी टू मीट मिस्टर दीपक सर. थैंक यू वेरी मच. गॉड ब्लेस यू. नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम सर. थँक्यू सर. तर आपण सांचीचा अगदी प्रसिद्ध असा महाबोधी महोत्सव सुद्धा पाहिला. खरं तर हा 2 दिवसाचा महोत्सव होतो आणि भारतभरातून इथे अनेक अनुयायी दाखल होतात. वेगवेगळ्या देशातले भिक्खुगण इथे येतात, जसे की श्रीलंका, जपान, थायलंड, व्हिएतनाम आणि अनेक अशा सुंदर देशातून ते इकडे येतात. भगवान बुद्धांना वंदन करतात. भगवान बुद्धांचे जे अग्र शिष्य आहे, आद्य शिष्य आहेत, अरहंत सारीपुत्त आणि अरहंत महामोगलायन यांच्या अस्थींना वंदन करतात. कारण त्या अस्थी सर्वांसाठी मग 2
2 दिवस फक्त वर्षातून खुल्या करण्यात येतात. तर आपण त्यांचंही दर्शन घेतले. सांचीचे जे प्रसिद्ध स्तूप आहे म्हणजे महास्तूप आहे किंवा इतर जे सगळे स्तूप आहे ते सुद्धा आपण पाहिलं. मला खात्री आहे तुम्ही सांचीला आलात तर तुम्हाला हे सगळं पाहायला नक्की आवडेल. ऐतिहासिक आहे. आपल्याच पूर्वजांनी आपल्यासाठी हे सगळं बांधून ठेवलं आहे, जतन करून ठेवलं आहे. ते आपल्याला समोर न्यायचं आहे. मला खात्री आहे तुम्हाला हे सगळं पाहायला नक्की आवडेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. नमो बुद्धाय. जय भीम.